हा तालुक्यामध्ये आला नाही. किंबहुना मी आणलेले प्रोजेक्ट सुद्धा 50% बंद पडले, कारण तिथं वर्क कल्चर काही निर्माण करता आलं नाही. एखादा उद्योजक ज्यावेळी 200-500 कोटी रुपये कर्ज काढून एखादा व्यवसाय उभा करतो, त्यावेळेस त्याला पण एक चांगलं वातावरण लागते किंवा आम्हाला इथं स्किल मॅन पॉवर मिळेल, आम्हाला इथं पाणी वेळेवर मिळेल, आम्हाला वीज वेळेवर मिळेल, एखादा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आम्हाला संरक्षण मिळेल. पण दुर्दैवानं अशा कुठल्याच घटना घडल्या नसल्यामुळं औद्योगिक पिछेहाट ही इंदापूर तालुक्याची फार मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा परिणाम युवकांच्या बेरोजगारीवर झाला. तिसरा महत्वाचा मुद्दा, कुठलाही नवीन प्रकल्प किंवा कुठली नवीन संस्था दुर्दैवानं मागच्या 5-10 वर्षामध्ये ह्या तालुक्यामध्ये आली नाही. साधारणतः एखादी नवीन शाळा सुद्धा दुर्दैवानं आपण सुरू करू शकलो नाही. पण शिक्षण क्षेत्रामधला बॅकलॉग, वैद्यकीय क्षेत्रामधला बॅकलॉग, शेतीचा पाण्याचा बॅकलॉग, इंडस्ट्रियल सेक्टरमधला बॅकलॉग आणि त्याचबरोबर महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठलंच काम झालं नाही. ही उलट डोळ्यांनी लोक बघत होती. आणि म्हणून आता ह्याला जर वाचा फोडायची असेल आपल्याला, तर आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर आपण गेल्याशिवाय ह्या सगळ्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही, ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती. आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की वास्तविक पाहता जी काय लोकसभेच्या निवडणुकीला जी आमची चर्चा झाली होती, त्या चर्चेप्रमाणे जे कोणी नेत्यांच्या बरोबर आम्ही बोललो, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर 3, 3.5, 4 महिने या प्रश्नावर मात्र कुठेही विषयाची जे ठरलं होतं, जी चर्चा झाली होती, ती मी सांगू इच्छित नाही आपल्याला, पण राजकीय निर्णय घेण्याच्या संदर्भातली जी चर्चा झाली होती त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं वाच्यता झाली नाही. आणि शेवटी मग मीच वेळ घेतली, त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं, विचारलं आणि मग हे झाल्यानंतर मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मी पवार साहेबांना भेटायला गेलो. त्यामुळे मला असं वाटतं आता ही प्रवेश प्रक्रिया ही आता पूर्ण झालेली आहे आणि आता नव्यानं आपल्याला ह्या पक्षाच्या संघटनेचं, पक्षाचं काम करण्याची आता आपली प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि मला विश्वास आहे की जवळजवळ सगळेच कार्यकर्ते छोटे मोठे हे ह्या निर्णयामध्ये सामील झालेले आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने आता पुढची वाटचाल होईल. जे काही माझं भाषण आहे आपण ऐकलं असेल, त्यानंतर पवारसाहेबांचंही भाषण आपण ऐकलं, प्रदेशाध्यक्षांचंही भाषण ऐकलं, खासदार सुप्रियाताईंचंही भाषण आपण ऐकलं, त्यातून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर काय अधिक मला भाष्य करायचं नाही. आपणही सर्व पत्रकार मंडळी संपूर्णपणे ह्या कार्यक्रमामध्ये आपण आलात, त्यामुळे आपलंही सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आता भाषणात एक वक्तव्य केलं की आम्ही सुप्रियाताईंना अदृश्य पद्धतीनं सपोर्ट केला लोकसभेच्या वेळेस, कसं बघता, म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं अदृश्य, म्हणजे नेमकं कसं? नाही, आता तो विषय झालेला आहे. आता सगळा अदृश्य म्हणजे तालुक्यात त्यांना मतदानच झालं ना. आता आम्ही सगळी एकत्र असताना सुद्धा त्यांना त्यावेळेस मतदान झालं. त्याचा अर्थ असा आहे की एकदा जनतेने ठरवलं तर जनता ही कोणाचं ऐकत नाही. मग त्यावेळेस आमच्याही जनतेने ऐकलं नाही. चला, आज पवार साहेबांनी भाषणामध्ये थेटपणे तुमची उमेदवारी घोषित केलेली आहे. हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, तुम्ही त्यांना विधानसभेत वाटवायचं आहे. राज्याची जबाबदारी मी देईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय. राज्यातली एका अर्थाने पहिली जाहीर झालेली उमेदवारी तुमची म्हणते. हा, आता असं आहे की पवार साहेब हे एक अनुभवी नेते आहेत. त्यांना प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पुढारी, प्रत्येक मतदारसंघ, मला तर असं वाटतं महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या एवढा अभ्यास प्रत्येक मतदारसंघाचा आणि सर्व बाजूनी हा त्यांचा अनुभव, त्यांचा अभ्यास, त्यांचं काम. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की जी काही जबाबदारी ते टाकतील आमच्यावर, ती जबाबदारी आम्ही निश्चितपणानं पार पाडू. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये तेच म्हटलं की जी जबाबदारी देतील ती मी पार पाडायला तयार आहे. मात्र त्यांनी सांगितलं की काही जबाबदारी देण्यासाठी हर्षवर्धन पाटील कशाला पाहिजे, हर्षवर्धन पाटील पाहिजे ते तुमचं प्रतिनिधित्व करायला, नेतृत्व करायला. त्या अनुषंगाने आता थेट विधानसभेच्या रिंगणात तुम्ही उतरलात आणि पवार साहेबांनी तुमच्या प्रचाराचा नारच एका अर्थाने फोडलाय, असं साधारणपणे संदेश या सभेच्या निमित्ताने गेला.
आता त्यांच्या बोलण्याचा काय अर्थाने संदेश काढायचा ते आपण ठरवा. पण जे काय बोलायचं ते बोललेले आहेत आणि मला असं वाटतं शेवटी तो अधिकार तो त्यांचा अधिकार आहे. आमचा लिमिटेड रोल आहे, आमचा सर्व कार्यकर्त्याचा रोल आहे की आपण त्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आणि त्यामुळे आमचा प्रवेश सगळा झालेला आहे. आता पुढे काम करू. इच्छुक अजून आले नाही सभेला ते दांडे मारले नावं तुम्ही सांगतो माने कुटुंबीय असतील जगदाळे कुटुंबीय असतील ते नाही तुमचं प्रवेश त्यांना बहुतेक आवडला नाही की काय कळत नाही. आता असं आहे की त्या बाबतीमध्ये प्रदेशाध्यक्षही बोलले, खासदार सुप्रियाताई बोलल्या आणि पवारसाहेबही बोलले. त्यामुळे मला असं वाटतं तो प्रश्न काय माझ्या लेवलचा तो प्रश्न नाही. तो प्रश्न आहे पक्षाच्या प्रमुखांच्या लेवलचा. त्यामुळे त्याबद्दल ते ठरवतील. हो, आजच्या कार्यक्रमाला माझी कन्या अंकिता जाऊन दोघांनाही निमंत्रण दिलं होतं आणि त्यांनाच काय सगळ्यांनाच निमंत्रण दिलं होतं. जी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे त्या सगळ्यालाही निमंत्रण दिलं होतं आणि मुळात तर आजचा कार्यक्रम हा माझा कार्यक्रम नव्हता, म्हणजे गैरसमज नसावा. आजचा कार्यक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आयोजित केला होता कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये आमचा प्रवेश होता. थोडी गल्लत होती तुमची सगळी. कार्यक्रम हा पक्षाचा कार्यक्रम होता. आता मीच कार्यक्रम घ्यायचा आणि मीच पक्षात प्रवेश करायचा असा नव्हता कार्यक्रम तो. त्यांनी वेळ दिली आणि त्यांनी कार्यक्रम जाहीर केला आणि त्या कार्यक्रमाला आमच्या बाजूच्या ज्या ज्या लोकांना प्रवेश करायचा आहे ती लोक आली. हो, तुम्ही म्हणताय की कार्यक्रम पक्षाचा होता पण तुम्ही वैयक्तिकरित्या त्यांच्याशी संवाद साधणार आहात किंवा नाराजी दूर करणार आहात? नाही, सगळ्यांचीच. म्हणजे आमचं तर म्हणणं असं आहे की शेवटी ही निवडणूक आपल्याला पार पाडायची, नुसती निवडणूकच नाही पार पाडायची. आणि मग जे जे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये त्या सगळ्या कार्यकर्त्यांशी मी संपर्क साधणार आहे, साधलेला आहे आणि अजूनही प्रत्येक कार्यकर्त्याच्या संपर्कात मी राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.